नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. काय बघणार आहे आपण? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. जर सपोज एखाद्या स्ट्रिंगला आपण एखादा हेवी ऑब्जेक्ट जर बांधला आहे आणि तो जर सपोज असा फिरत असेल तर ही झाली हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, म्हणजे हा हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये सर्क्युलर मोशन चालू. पण जर समजा तो बॉब जर असा व्हर्टिकल प्लेनमध्ये जर फिरत असेल तर ती कुठली मोशन झाली? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन लक्षात आलं? द सर्क्युलर मोशन विच इज परफॉर्मिंग इन अ व्हर्टिकल प्लेन. कुठल्या प्लेनमध्ये परफॉर्म होत असेल? व्हर्टिकल प्लेनमध्ये. तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. मग ह्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला ॲट डिफरंट पॉईंटला वेगवेगळे पॅरामीटर्स बघायचे आहेत, वेगवेगळे पॉईंट बघायचे आहेत, त्यांच्या व्हॅल्यूज काय आहेत ते आपल्याला बघायचं आहे. ओके. तर आपण काय घेतलं? एक स्ट्रिंग घेतलेली. त्या स्ट्रिंगची लेंथ आहे सपोज एल. ओके. आणि ते स्ट्रिंगला आपण एक स्टोन बांधला आणि तो व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरवतो आणि त्या स्टोनचा मास आहे एम. त्या स्टोनचा मास किती आहे? एम. आणि त्या व्हर्टिकल सर्कलचा रेडियस आहे आर. व्हर्टिकल सर्कलचा रेडियस किती आहे? आर. आणि तो आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये त्याला काय करतोय? रिव्हॉल्व करतोय. आणि आपण वेगवेगळ्या म्हणजे टॉप पोझिशन, ए इज द टॉप पोझिशन, बी इज द बॉटम पोझिशन अँड सी इज द मिड पोझिशन. मग आपल्याला टॉप पोझिशन, बॉटम पोझिशन आणि मिड पोझिशन इथे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? ए, बी आणि सी पॉईंटला आपल्याला वेलॉसिटीज फाइंड आउट करायचे. ए पॉईंटला जी टेंजेन्शियल वेलॉसिटी आहे ती V1 आहे, बीच्या तिथे जी वेलॉसिटी आहे ती V2 आहे आणि सी पॉईंटच्या तिथे जी वेलॉसिटी आहे ती V3. मग आपल्याला V1, V2 आणि V3 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. त्याचवेळी ज्यावेळी स्टोन तुमचा ए पोझिशनला असेल त्यावेळी स्ट्रिंगवर टेन्शन असेल तो T1, तो पण आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ॲट बी पोझिशनला जर स्टोन असेल तर टेन्शन किती असेल? T2. सीला असेल तर टेन्शन किती असेल? T3. तर आपल्याला ह्या T1, T2, T3 ची सुद्धा व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आणि इथे आपल्याला एनर्जीबद्दल पण काय करायचं आहे? डिस्कस करायचे. असे आपल्याला वेगवेगळे पॉईंट बघायचे. तर आपण सध्या ॲट टॉप पोझिशन ए, ओके, टॉप पोझिशन ए तिथे आपण वेलॉसिटी फाइंड आउट करूया, टेन्शन फाइंड आउट करूया. ओके. तर बघा आता इथे तुमच्या लक्षात येईल की जर सपोज आपण स्ट्रिंग बांधल्या आणि व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरवतोय आणि स्टोन जर समजा टॉप पोझिशनला आला तर त्यावेळी काय असेल तर वेट हा डाऊनवर्ड असेल. डाऊनवर्ड म्हणजेच कुठे? व्हर्टिकली डाऊनवर्ड म्हणजेच कुठे? टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. त्याचवेळी त्या स्ट्रिंगवर जो टेन्शन असेल T1, तो सुद्धा कसा असेल? डाऊनवर्ड, व्हर्टिकली डाऊनवर्ड म्हणजेच कुठे? टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे ह्या दोघांची जर ॲडिशन केली T1 प्लस mg, दोघं सुद्धा डाऊनवर्डच आहे, टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. तर मला कुठली व्हॅल्यू मिळेल? तर मला मिळेल सेंट्रिपिटल फोर्स mv²/r. मग इथे वेलॉसिटी किती आहे? V1. म्हणून मी इथे काय म्हटलं? V1. आले लक्षात? ओके. तर आपल्याला T1 सुद्धा फाइंड आउट करायचं आणि V1 सुद्धा फाइंड आउट करायचं. आता लक्षात घ्या, ज्यावेळी आपण स्ट्रिंग घेतली, इनएक्सटेन्सिबल, वेटलेस, फ्लेक्झिबल अशी स्ट्रिंग घेतली आणि ज्यावेळी टॉप मोस्ट पोझिशनला आलोय आपण, समजा कुठल्या पोझिशनला आलोय? टॉपच्या वेलॉसिटीला. आणि इथे येऊन जर आपण ऑब्जेक्ट थांबवला आणि तो जर सोडून दिला तर ती स्ट्रिंग काय होईल? स्लॅग होईल. म्हणजे ती स्ट्रिंग आहे तिथेच काय होईल? आता समजा ही स्ट्रिंग आहे, तर इथून जर आपण सोडून दिलं तर ती काय होईल? तर ती खाली पडेल. ओके. म्हणजे जर टॉप पोझिशनला स्टोन असेल तर आपण असं इमॅजिन करूया की त्या स्ट्रिंगवरचं टेन्शन किती आहे? 0. म्हणजे ॲट टॉप पोझिशन T1 किती असेल? 0 न्यूटन. किती असेल? 0 न्यूटन. प्रॅक्टिकली असतो का? तर नाही, तो थोडासा जास्त असतो, म्हणजे ग्रेटर दॅन काय असतो? 0. पण आपल्याला वेलॉसिटी फाइंड आउट करायची म्हणून आपण टेन्शनची व्हॅल्यू ॲट टॉप पोझिशनला स्टोन असताना टेन्शनची व्हॅल्यू किती घेतली? 0. प्रॅक्टिकली टेन्शनची व्हॅल्यू 0 नसते ॲट टॉप पोझिशन. ओके. मग जर T1 0 असेल तर आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल? mg इज इक्वल टू mv1²/r. m गेट कॅन्सल. म्हणजे V1² इज इक्वल टू काय? rg. म्हणजे v इज इक्वल टू, म्हणजे V1 इज इक्वल टू काय? √rg. म्हणजे आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळाल्या. कुठल्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या? तर टेन्शन ॲट द टॉप पोझिशन T1 किती आहे? 0. आणि वेलॉसिटी ॲट द टॉप पोझिशन इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन चालू आहे. टॉप पोझिशनला वेलॉसिटी किती असते? √rg. किती असते? √rg. आले लक्षात आहे? ओके.
आता त्याच्यानंतर आपण नेक्स्ट करूया आपण बॉटम पोझिशनची वेलॉसिटी फाइंड आउट करूया. काय करूया आपण बॉटम पोझिशनची वेलॉसिटी ॲट पॉइंट बी असं म्हणतो मी फक्त ॲट पॉइंट बी. आता ह्या बी पॉइंट म्हणजे बॉटम पोझिशनच्या तिथली मी वेलॉसिटी फाइंड आउट करतो आणि टेन्शन. पहिले मी वेक्टर इक्वेशन लिहितो बघा. T2 मायनस एम जी जर केला आपण T2 मायनस एम जी म्हणजेच कोण असेल तर सेंट्रिपिटल फोर्स. लक्षात येतंय का लक्षात? T2 ची डायरेक्शन आणि सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन ही सेम आहे, त्याच्यामुळे मी T2 मायनस एम जी लिहितोय. नाहीतर तुम्ही म्हणाल एम जी मायनस T2 काय नाही लिहिताय तुम्ही. तर T2 मायनस एम जी लिहिण्यामागचं कारण काय तर सेंट्रिपिटल फोर्स आणि T2 ह्या दोघांची डायरेक्शन कशी आहे सेम आहे, म्हणून मी काय लिहितो T2 मायनस एम जी इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. मग इथे वेलॉसिटी किती आहे V2 म्हणून मी काय लिहिलं V2. ओके आलं लक्षात? मग आता आपल्याला इथे T2 सुद्धा कॅल्क्युलेट करायचं आणि V2 सुद्धा कॅल्क्युलेट करायचं. तर ह्याला मी इक्वेशन नंबर देऊन ठेवतो, इक्वेशन नंबर 1 म्हणतो. पुढे आपल्याला लागणार आहे टेन्शन कॅल्क्युलेट करताना. पण आता मी वेलॉसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज करतो. काय यूज करतो? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे मी ए पॉईंटच्या तिथली आणि बी पॉईंटची म्हणजे ए पासूनच बी कडे आलाय ना, तर ए पॉईंटची आणि बी पॉईंटची काय करतो टोटल एनर्जी कंपेअर करतो. म्हणजे टोटल एनर्जी ॲट पॉइंट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट पॉइंट बी. मग टोटल एनर्जी म्हणजेच काय असतं तर कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉइंट ए इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉइंट बी. टोटल एनर्जी कंपेअर करतो. आता ही टोटल व्हर्टिकल जी हाईट आहे ह्या व्हर्टिकल हाईटला मी एच म्हणतो, व्हर्टिकल हाईट एच, आणि त्याची व्हॅल्यू किती बघा. इथून इथपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे रेडियस ऑफ द सर्कल आर आणि इथून इथलं डिस्टन्स म्हणजे रेडियस ऑफ द सर्कल आर म्हणजे एच ची व्हॅल्यू किती 2r. ओके मग आता बघा आपण ए पॉइंटच्या तिथली आपण काय करूया टोटल एनर्जी काढूया. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो 1/2 m v1 स्क्वेअर. बरोबर आहे ना. ए पोझिशनच्या तिथली वेलोसिटी किती आहे v1 म्हणून इथे v1 लिहिला प्लस पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो mgh इज इक्वल टू इथे सुद्धा लिहितो कायनेटिक एनर्जी ॲट पॉइंट बी काय असेल 1/2 m v2 स्क्वेअर. ही v2 आपल्याला फाइंड आउट करायची प्लस mgh. मी इथे पण h1 म्हणतो इथे h2 म्हणतो. ओके h1 म्हणजेच काय द हाईट ॲट पॉइंट ए. मग आता इथून खाली तो इथे आला ना, मग इथे असताना हाईट किती 0 आणि इथे पोहोचल्यानंतर हाईट किती होईल 2r म्हणजे h1 ची व्हॅल्यू किती झाली 0. म्हणजे फॉर्म्युला काय 1/2 m v1 स्क्वेअर h. पोटेन्शियल एनर्जी किती झाली 0. येते लक्षात कारण की इथे आहे ना तो. मग जसं खाली येईल तस त्याची हाईट वाढत गेली ना. किंवा आपण उलटा घेऊया, चला आपण असं म्हणूया बॉटम पासून हाईट पकडूया, बॉटम पासून इथपर्यंतची. मग इथे बॉटमला असताना हाईट किती 0 आणि ज्यावेळी तो टॉपला गेला त्यावेळी त्याची हाईट किती 2r. आलं लक्षात? मग इथे आपण h1 ची व्हॅल्यू 2r घेऊ म्हणजे 1/2 m v1 स्क्वेअर प्लस h1 ची व्हॅल्यू जर 2 घेतली तर 2mrg. आलं लक्षात? 2r व्हॅल्यू घेतली आहे कुणाची h1 ची 1/2 m v2 स्क्वेअर ॲज इट इज. आता h2 म्हणजे आपण बॉटमची हाईट जर कन्सिडर केली तर ती किती आहे 0 म्हणजे ही व्हॅल्यू किती आहे 0. आलं लक्षात? आता ह्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करूया आणि m ने डिवाइड करूया. 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे इथे 2 2 कॅन्सल. ओके m ने डिवाइड केल्यामुळे m कॅन्सल. ओके मग इथे काय होईल v1 स्क्वेअर प्लस 2 ने मल्टिप्लाय केलाय ना मग 2 × 2 4rg. आलं लक्षात? इज इक्वल टू इथे 2 ने मल्टिप्लाय केलं त्याच्यामुळे 2 2 कॅन्सल, m ने डिवाइड केला म्हणून m कॅन्सल म्हणजे राहिला पण v2 स्क्वेअर. आलं लक्षात? आता v1 ची व्हॅल्यू किती होती v1 ची व्हॅल्यू होती √rg म्हणजे v1 स्क्वेअर ची व्हॅल्यू झाली rg. मग rg प्लस 4rg म्हणजे v2 स्क्वेअर ची व्हॅल्यू झाली 5rg म्हणजे v2 किती झाला √5rg. v2 ची व्हॅल्यू किती झाली √5rg. आलं लक्षात? म्हणजे बॉटमची वेलोसिटी किती झाली √5rg. आणि ही वेलोसिटी काढण्यासाठी आपण काय केलं टोटल एनर्जी ॲट पॉइंट ए आणि टोटल एनर्जी ॲट पॉइंट बी ह्याला आपण काय केलं कम्पेअर केलं. कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉइंट ए, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉइंट बी.
मग इथे आपण H1 आणि H2 हा फक्त तुम्हाला समजलाय का बघा. आपण जर समजा बॉटम पासून वर गेलो तर आपण बॉटमची हाईट किती कन्सिडर करणार आहे 0 आणि टॉपची हाईट किती कन्सिडर केली 2r म्हणजे r प्लस r. किंवा तुम्ही वरून खाली येत असाल तरी सुद्धा चालेल. तर टॉपची किती घेणार 0 आणि बॉटमची किती घ्याल तुम्ही 2r. आले लक्षात? ओके. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. मग ह्याच्यावरून आपण वेलॉसिटी काढली तर बॉटमची वेलॉसिटी किती टॉपची होती √rg, बॉटमची किती आली √5rg. म्हणजे तुमच्या लक्षात येते व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये ॲट एव्हरी पॉईंट द वेलॉसिटी इज डिफरंट. वेलॉसिटी कशी आहे डिफरंट. आणि जर वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड पण बदलते आणि डायरेक्शन पण बदलते. म्हणजे ही कसली मोशन आहे ॲक्सेलरेटेड मोशन. कुठली मोशन आहे ॲक्सेलरेटेड मोशन. आता आपल्याला T2 सुद्धा फाइंड आउट करायचं आहे. मग V2 इज इक्वल टू √5rg ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूया. मगाशीच लिहिलेलं T2 मायनस mg. T2 मायनस mg म्हणजेच कोण आहे तर सेंट्रिपिटल फोर्स mv2² अपॉन r. ह्याच्यामध्ये आपण V2 ची व्हॅल्यू पुट करूया. मग काय येईल बघा व्हॅल्यू. V2 ची व्हॅल्यू काय आली √5rg म्हणजे V2² ची व्हॅल्यू काय 5rg म्हणजे T2 मायनस mg इज इक्वल टू m. V2 ची व्हॅल्यू किती 5rg अपॉन हा r म्हणजे r गेट कॅन्सल. ओके. म्हणजे T2 इज इक्वल टू इथे किती राहिला 5mg आणि हा मायनस mg तिकडे गेला की प्लस mg म्हणजे T2 ची व्हॅल्यू किती आली 6mg. किती आली व्हॅल्यू T2 ची व्हॅल्यू 6mg. टॉपला असताना टेन्शनची व्हॅल्यू किती 0. बॉटमला असताना किती आली T2 इज इक्वल टू 6mg. किती आली व्हॅल्यू T2 इज इक्वल टू 6mg. आले लक्षात? ओके. आता आपल्याला थर्ड डिस्कस करायचं आहे ते म्हणजे मिड पॉइंटला. कुठल्या पॉइंटला मिड पॉइंटला म्हणजे ॲट पॉइंट C. काय फाइंड आउट करायचं आपल्याला ॲट पॉइंट C म्हणजे ॲट पोझिशन ऑफ मिड. मग आता ह्या मिड पॉइंटला बघा वेक्टर इक्वेशन काही तर T3 इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स येईल mv² अपॉन r म्हणजे mv3² अपॉन r. तर त्यासाठी आपल्याला पहिला V3 तर फाइंड आउट केला पाहिजे. मग तो V3 फाइंड आउट करण्यासाठी मी B पॉइंट आणि C पॉइंट यांच्यामधली टोटल एनर्जी कम्पेअर करतो. म्हणजे टोटल एनर्जी ॲट पॉइंट B इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट पॉइंट C. म्हणजे हे काय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मग आता कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. मग ही कुठली बी ही कुठल्या पॉईंटची सी पॉईंटची. मग कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट बी किती असेल 1/2 mv2². बी पॉईंटच्या तिथे व्हेलॉसिटी किती आहे v2 प्लस पोटेन्शियल एनर्जी किती घेतो mgh. मग h किती आहे 0 म्हणून मी इथे काय लिहिलं 0 इज इक्वल टू. आता इथे कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू किती आहे कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू 1/2 mv3². आल्या लक्षात? मग आता इथे आल्यानंतर हाईट किती झाली टॉप पासून बॉटम पासूनची हाईट किती झाली तर r झाली. म्हणून इथे पोटेन्शियल एनर्जी काय लिहितो mgh च्या जागी लिहितो r. काय लिहिला मी h च्या जागी काय लिहिला r. येते लक्षात? मग इथे मला काय व्हॅल्यू मिळाली तर V2² ची व्हॅल्यू पुट करतो. V2² ची व्हॅल्यू किती आहे 5rg म्हणजेच काय 5/2 mrg. कळतंय? V2² ची व्हॅल्यू पुट केली इज इक्वल टू 1/2 mv3². ओके प्लस mgr. आता काय करतो इथे ह्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करतो आणि m ने डिवाइड करतो. 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 2 गेट कॅन्सल म्हणजे 5 राहिला आणि m ने डिवाइड केल्यामुळे m सगळीकडचा काय झाला कॅन्सल म्हणजे 5rg इज इक्वल टू काय इथे v3². 2 कॅन्सल m कॅन्सल आणि इथे काय इथे प्लस 2rg. आले लक्षात? मग हा 2rg इकडे आला तो मायनस होईल म्हणजे v3² इज इक्वल टू 5rg मायनस 2rg म्हणजे v3 इज इक्वल टू किती √3rg. v3 ची व्हॅल्यू किती आली v3 इज इक्वल टू किती आला
3r(g). आले लक्षात? म्हणजे सी मिड पॉईंटच्या तिथली वेलोसिटी फाइंड आउट करताना आपण काय केलं, बी पॉईंटच्या तिथली टोटल एनर्जी आणि सी पॉईंटच्या तिथली टोटल एनर्जी ह्या दोघांना कम्पेअर केलं, म्हणजे टोटल एनर्जी ॲट पॉईंट बी इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट पॉईंट सी. टोटल एनर्जी म्हणजेच काय, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. बी पॉईंटच्या तिथे कायनेटिक एनर्जी किती, 1/2 mv². पोटेन्शियल एनर्जी किती, तर इथे बॉटमला हाईटच किती, 0, म्हणून इथे मी 0 घेतला. mgh, h ची व्हॅल्यू किती घेतली, 0, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी 0 झाली. ओके. सी पॉईंटच्या तिथली कायनेटिक एनर्जी काही 1/2 mv². इथली वेलोसिटी किती, v3. ओके. आणि बॉटम पासून ही किती हाईट आहे, तर रेडियस ऑफ द सर्कल म्हणजे r, म्हणजे mgh, h च्या जागी मी काय घेतला, r. ओके. मग व्हॅल्यू पुट केली, v2 ची व्हॅल्यू √5rg, म्हणजे v2² ची व्हॅल्यू 5rg. ती व्हॅल्यू जर पुट केली तर इथे काय आलं, 5/2 mrg इज इक्वल टू 1/2 mv3² प्लस mgr. मग m ने काय केला, डिवाइड केला आणि 2 ने मल्टिप्लाय केला. इक्वेशन काय मिळालं, 5rg इज इक्वल टू v3² प्लस 2rg. 2rg इकडे आणला, मग 5 - 2 म्हणजेच किती आला, 3, म्हणजे v3 ची व्हॅल्यू किती आली, √3rg. लक्षात आले? टॉपची वेलोसिटी आहे √rg, बॉटमची व्हॅल्यू आहे √5rg आणि मिड पॉईंटची वेलोसिटी किती आहे, √3rg. येते लक्षात? मग आता इथला टेन्शन सुद्धा फाइंड आउट करायचं आपल्याला. काय फाइंड आउट करायचं, टेन्शन. मग आता टेन्शनचा फॉर्म्युला, टेन्शनची व्हॅल्यू काय, बघा इथे विचार करा. T3 कुठे, टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल, म्हणजेच काय असेल तो, तर सेंट्रिपिटल फोर्स mv3² अपॉन r, सेंट्रिपिटल फोर्स. मग आता v3² ची व्हॅल्यू काय असेल, 3rg, म्हणजे T3 इज इक्वल टू 3mrg अपॉन r, म्हणजे r गेट कॅन्सल, म्हणजे T3 किती आला, तर 3mg. म्हणजे मिड पॉईंटच्या इथे असताना टेन्शन किती असेल, बघा T1 ची व्हॅल्यू किती आली, 0, T2 ची व्हॅल्यू किती आली, 6mg आणि T3 ची किती आली, 3mg. आले लक्षात? तर हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आपण वेलोसिटी फाइंड आउट केली ॲट टॉप पोझिशन. टॉप पोझिशनची वेलोसिटी फाइंड आउट करताना आपण टॉप पोझिशनला स्ट्रिंगवरचं टेन्शन किती कन्सिडर केलं, 0. मग त्याच्यावरून आपल्याला टॉप पोझिशनची वेलोसिटी मिळाली √rg. मग बॉटमची वेलोसिटी काढताना आपण ए आणि बी पॉईंट मधल्या टोटल एनर्जी कम्पेअर केलं, त्याच्यावरून आपल्याला व्हॅल्यू मिळाली v2 इज इक्वल टू √5rg. मिड पॉईंटच्या तिथली पण वेलोसिटी कॅल्क्युलेट करताना बी आणि सी ची टोटल एनर्जी कम्पेअर केली आणि वेलोसिटी काढली √3rg. इथला टेन्शन किती आला, म्हणजे टॉपचा टेन्शन आला 0, बॉटमचा टेन्शन किती आलं, 6mg आणि मिडचं किती आलं, तर 3mg. तर हे डेरिवेशन रिपीट करून तुम्ही बघा, नोट्स काढा, म्हणजे तुमच्या एकाच वेळी लक्षात राहील. आता फळ्याची साईज बारीक असल्यामुळे मी सारखा पुसतोय, त्याच्यामुळे मागचं विसरत असेल कदाचित, पण हा व्हिडिओ तुम्ही रिपीट करून बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर लक्षात आलं, तर टॉपची वेलोसिटी √rg, टेन्शन 0, बॉटमची वेलोसिटी √5rg, टेन्शन 6mg, मिड पॉईंटची वेलोसिटी √3rg आणि टेन्शन 3mg. आले लक्षात? ओके. आता बघा, जर सपोज व्हर्टिकल सर्क्युलर मोशन चालू आहे, पण आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय, टेन्शन फाइंड आउट करायला सांगितलं असेल किंवा वेलोसिटी फाइंड आउट करायला सांगितलं असेल ॲट आर्बिट्ररी पॉईंट, ॲट एनी पॉईंट. कुठे फाइंड आउट करायला सांगितलं असेल आपल्याला, ॲट एनी पॉईंट. आता आपण बघितलं टॉप पोझिशनचं बघितलं, बॉटम पोझिशनचं बघितलं, मिड पोझिशनचं. पण समजा जर पार्टिकल इथे असतं, ओके, तर काय झालं असतं, मग कसं फाइंड आउट करणार. मग त्यासाठी पहिलं आपल्याला माहिती पाहिजे ह्याचा मास आहे, म्हणजे त्याला वेट आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड mg. ओके. मग ह्याला रिझॉल्व करूया आपण 2 कंपोनंटमध्ये. एक काय असेल, एक असेल टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल आणि दुसरा असेल टँजेन्शियल टू द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. आले लक्षात? मग इथे असताना, इथे जर समजा ऑब्जेक्ट असेल तर आपण थिटा किती घेतला, जर समजा 0 डिग्री घेत असेल, बरोबर आहे ना. जर जसा पुढे येईल तसं हा थिटा वाढत जाईल ना, म्हणजे हा थिटा झाला. लक्षात येते? इथे तुम्ही थिटाची व्हॅल्यू किती घेतली, 0 डिग्री. इथे थिटाची व्हॅल्यू काहीतरी असेल, म्हणजेच इथे थिटा येतोय. मग हा जर थिटा असेल तर हा कंपोनंट कोण झाला, mg कॉस, मी हे पुसतो,
हा कोण झाला mg cos थिटा. येते लक्षात. आणि ह्याच डायरेक्शनला काहीतरी टेन्शन सुद्धा असेल ना टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. मगाशी बघितलं आपण T1 असू दे T2 असेल आणि T3, प्रत्येक वेळी टेन्शनची डायरेक्शन कुठे आहे टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे इथे असताना सुद्धा टेन्शन जो असेल तो कुठे असेल टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. आणि हा कोण असेल mg sin थिटा. आता काय ह्या लाईनचा आपण ऑब्झर्व केलं तर काय होईल t प्लस mg cos थिटा. काय t प्लस mg cos थिटा. दोघांची डायरेक्शन कुठे टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे नेट रिझल्टंट फोर्स कोण असेल सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे mv²/r. म्हणजे लक्षात आलं. ह्या फॉर्म्युल्यावरून मग आता आपल्याला जो प्रॉब्लेम दिलेला असेल त्या प्रॉब्लेम मध्ये कदाचित तुम्हाला वेलॉसिटी दिलेली असेल, मास दिला असेल, थिटा दिलेला असेल, रेडियस दिलेला असेल आणि काय काढायला कॅल्क्युलेट करायला सांगतील टेन्शन, किंवा टेन्शन दिलेलं असेल, मास दिलेला असेल, अँगल दिलेला असेल आणि वेलॉसिटी फाइंड आउट करायला सांगतील. तर ह्या टाईपचं. आता सपोज जर तो इथे असता तर काय झालं असतं तर वेट डाऊनवर्ड mg बरोबर. त्याला दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व केला तुम्ही. मग हा काय झाला थिटा. म्हणजे हा कोण झाला mg cos थिटा. येते लक्षात. हा कोण आहे mg sin थिटा. मग इथे काय असेल तर टेन्शन असेल म्हणजे t मायनस mg cos थिटा. t मायनस mg cos थिटा. बघा इथे इक्वेशन चेंज झाले. इथे मगाशी प्लस होतं इथे मायनस झालं. इथे काय t मायनस mg cos थिटा. मी असं का लिहित नाही mg cos थिटा मायनस t मायनस mg cos थिटा लिहिण्यामागचं कारण काय तर टेन्शनचं आणि सेंट्रिपिटल फोर्सचं दोघांचं डायरेक्शन कसं आहे सेम आहे. म्हणून t मायनस mg cos थिटा इज इक्वल टू mv²/r. येते लक्षात. समजा तो पॉइंट इथे असेल तर काय वेट येईल डाऊनवर्ड. म्हणजे दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व येईल. इकडे एक आणि इकडे एक. मग आता इथे थिटा कोण तर इथे थिटा झाला हा म्हणजे हा mg cos थिटा. इथे कोण झाला mg sin थिटा. इथेच टेन्शन असेल म्हणजेच काय t प्लस mg sin थिटा इज इक्वल टू कोण असेल सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजेच जर टॉप बॉटम आणि मिड पोझिशनला सोडून जर दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी असेल तर आपल्याला काय करावं लागेल वेटला रिझॉल्व करावं लागेल. वेटचा जो वेक्टर आहे त्याला आपल्याला काय करावं लागेल रिझॉल्व करावं लागेल. एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल कंपोनंट. दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व केल्यानंतर आपल्याला असे वेगवेगळे इक्वेशन्स मिळतील आणि त्या वेगवेगळ्या इक्वेशन्स वरून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो टेन्शन ऑन द स्ट्रिंग, वेलॉसिटी ॲट दॅट पॉइंट हे आपण काय करू शकतो फाइंड आउट करू शकतो. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. परत एकदा फक्त रिवाइज करतो फॉर्म्युले. काय असेल फॉर्म्युला ॲट टॉप पोझिशनला वेलॉसिटी √rg. टेन्शन किती असेल 0 ॲट टॉप पोझिशनला. ॲट बॉटम पोझिशनला मी T1 लिहितो. ॲट बॉटम पोझिशनला वेलॉसिटी काय असेल √5rg. टेन्शन किती असेल तर 6 mg. ॲट मिड पॉइंटला वेलॉसिटी किती असेल √3rg आणि टेन्शन किती असेल 3 mg. तर हे फॉर्म्युले आपल्या लक्षात राहणं महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे. लक्षात आलं ओके. आता हे झालं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आपण जे बघितलं ते व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होतं फॉर ए स्ट्रिंग. आपण एक दोरा घेतलेला होता, वायर घेतलेली होती आणि त्या स्ट्रिंगसाठी आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बघत होतो. पण समजा रॉड असेल आणि रॉडच्या एंडला जर समजा एखादा पॉइंट मास असेल. समजा हा रॉड आहे, हा काय रॉड आहे आणि त्याच्या एंडला हा पॉइंट मास आहे आणि हा रॉड इथे फिक्स केलाय आणि तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. काय परफॉर्म करतोय व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. तर इथे सुद्धा ही टॉप पोझिशन आहे, इथे बॉटम पोझिशन आणि इथे मिड पोझिशन. इथले आपल्याला काय करायचंय वेलॉसिटीज फाइंड आउट करायचंय. काय फाइंड आउट करायचंय वेलॉसिटी. आता मगाशी आपण जे म्हटलो की स्ट्रिंगच्या बाबतीत मग T1 काढला, T2 काढला, T3 काढला किंवा कुठल्याही पॉइंटला जरी बघितलं तरी टेन्शन असतो. म्हणजे स्ट्रिंग जर असेल आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जर आपल्याला परफॉर्म करायचं असेल तर आपल्याला टेन्शन हा नेसेसरी असतो. पण रॉडच्या बाबतीत मात्र तसं नाही, कारण की रॉड इज ए रिजिड बॉडी. कसली बॉडी रिजिड. टेन्शन नसतं असं नाही पण टेन्शन असलंच पाहिजे असंही नाही.
ओके, मग आपण बघा वर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरवत असल्यानंतर एक्झॅक्ट टॉप पोझिशनला आपण काय म्हणतो टेन्शन झिरो आहे. काय कन्सिडर करून जर वेलॉसिटी झिरो असेल तर तो खाली पडेल, पण वेलॉसिटी कधीच झिरो नसते. आपणच म्हटलं किती असते वेलॉसिटी, रूट आर जी. म्हणजेच टेन्शन कधीच झिरो नसतो टॉप पोझिशनला, त्याची व्हॅल्यू थोडी तरी असते, पण आपण कन्सिडर करताना ती किती घेतो, झिरो घेतो. येते लक्षात. पण इथे मात्र तसं नाही. वरती एखादा जर रॉड असेल आणि त्याला जर पॉईंट मास लावला असेल आणि वरती आणला तर टॉप पोझिशनला येऊन तो रॉडला जो पॉईंट मास आपण कनेक्ट केला त्याची वेलॉसिटी झिरो सुद्धा होऊ शकते ना. म्हणजे टॉप पोझिशनला वेलॉसिटी किती असू शकते, झिरो असू शकते. जसं स्ट्रिंगच्या बाबतीत पॉसिबल नाही, ती व्हॅल्यू किती येईल, रूट आर जी. म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू रूट आर जी. किती, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू रूट आर जी. जर लेस असेल, स्ट्रिंगच्या बाबतीत चाललंय, जर लेस असेल व्हॅल्यू तर इथून येऊन तो असा पडेल, कळतंय. पण असा टॉपला आलाय आणि वेलॉसिटी झिरो झालाय आणि तो ऑब्जेक्ट असा व्हर्टिकली खाली पडलाय असं होणं शक्य नाही स्ट्रिंगच्या बाबतीत. प्रॅक्टिकली सांगतो मी. पण रॉडच्या बाबतीत मात्र व्हर्टिकली टॉप पोझिशनला जर आलं तर वेलॉसिटी मात्र झिरो करता येणं शक्य आहे. वेलॉसिटी झिरो असू शकते. म्हणजे फॉर रॉडसाठी टॉप पोझिशनला वेलॉसिटी किती आहे, झिरो. किती आहे वेलॉसिटी, झिरो. आता बॉटम पोझिशनला जर आलो तर बॉटम पोझिशनला वेलॉसिटी किती असेल. ओके, तर बॉटम पोझिशनची वेलॉसिटी काढण्यासाठी मग आपल्याला माहिती आहे त्याचा वेट mg, त्याचा टेन्शन T, त्याची वेलॉसिटी v2. ओके, मग हे v2 कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण एनर्जी कंपेअर केली. टोटल एनर्जी ॲट पॉईंट A इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट पॉईंट B. ओके, मग आता बघा ही व्हर्टिकल हाईट आपण इथून इकडे असं म्हणतोय. समजा बॉटमची हाईट 0, टॉपची हाईट 2r असं जर घेतलं तर कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट A प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट A इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट B. कम्पेअर करूया. मग इथली कायनेटिक एनर्जी किती, झिरो, कारण की वेलॉसिटी झिरो. पोटेन्शियल एनर्जी किती, तर प्लस 2mrg, कारण की हाईट किती आहे, mgh. ची व्हॅल्यू किती आली, 2r. आलं लक्षात. म्हणून पोटेन्शियल एनर्जी किती आली, 2mrg. आता इथे कायनेटिक एनर्जी किती, वेलॉसिटी काढायची आपल्याला, 1/2 mv2² प्लस पोटेन्शियल एनर्जी झिरो, कारण की बॉटमला हाईट किती घेतोय आपण, झिरो. ओके, मग इथे काय केलं आपण, 2 ने मल्टिप्लाय करूया, m ने डिवाइड करूया, m कॅन्सल. मग इथे 2 च्या जागी काय, 2 × 2 4 rg इज इक्वल टू इथे काय, v2². ओके, म्हणजे v2 इज इक्वल टू किती, 2 × रूट rg. किती येईल व्हॅल्यू, v2 इज इक्वल टू 2 × रूट rg. हे महत्वाचं आहे. मगाशी बघा इथे टॉपची वेलॉसिटी आली झिरो, बॉटमची वेलॉसिटी किती आली, 2 रूट rg. मगाशी टॉपची वेलॉसिटी होती रूट rg, बॉटमची वेलॉसिटी होती रूट 5rg. कुणासाठी, स्ट्रिंगसाठी. हे चाललंय कशासाठी, रॉड, रिजिड रॉड. ओके, रॉड जरी घेत असेल तरी हा रॉड कसा घ्यायचा आहे, मासलेस, किंवा ज्याचं मास कसं असेल, निग्लिजिबल असेल, व्हेरी स्मॉल असेल, असाच घ्यायचा आहे तरच हे पॉसिबल आहे. नाहीतर हे पण इक्वेशन थोडे चेंज होतात. पण कळाले, हा पण रॉड कसा आहे, मासलेस रॉड आहे. मग त्यासाठी वेलॉसिटी किती आली, v2 इज इक्वल टू रूट rg. आले लक्षात. ओके, आता मिड पॉईंटची वेलॉसिटी काढूया. मग त्यासाठी आपण इथली आणि इथली एनर्जी कम्पेअर करणार. म्हणजे एनर्जी ॲट पॉईंट B इज इक्वल टू एनर्जी ॲट पॉईंट C. बीच्या तिथली एनर्जी आणि सीच्या तिथली एनर्जी कम्पेअर करूया. मग काय मिळते बघूया आपण. चला, मग कायनेटिक एनर्जी किती असेल, 1/2 mv2² प्लस पोटेन्शियल एनर्जी झिरो, कारण की बॉटमची हाईट किती, झिरो, इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी किती, 1/2 mv3² प्लस पोटेन्शियल एनर्जी हाईट किती, इथून इथली r, म्हणजेच किती असेल, mgh च्या जागी काय घेतला, r. ओके, मग परत इथे m ने डिवाइड करूया आणि 2 ने मल्टिप्लाय करूया. म्हणजे इथे m कॅन्सल, 2 कॅन्सल, म्हणजे v2² ची व्हॅल्यू काय येईल, 4rg इज इक्वल टू 2 कॅन्सल, m कॅन्सल, म्हणजे v3² प्लस 2 ने मल्टिप्लाय केलाय, m ने डिवाइड केलाय, म्हणजे m कॅन्सल, rg. आले लक्षात.
म्हणजे V3 स्क्वेअर इज इक्वल टू काय 4RG मायनस 2RG म्हणजे V3 स्क्वेअर इज इक्वल टू 2RG म्हणजे V3 इज इक्वल टू काय रूट 2RG. तर ही काय झाली वेलॉसिटी ॲट द मिड पोझिशन म्हणजे सीच्या तिथली वेलॉसिटी किती आली V3 इज इक्वल टू रूट 2RG. आलं लक्षात. बघा स्ट्रिंगसाठी जो वायर असेल तर V1 ची व्हॅल्यू किती आली ती रूट RG, बॉटमची व्हॅल्यू रूट 5RG, मिडची रूट 3RG. जर रॉड असेल तर रॉडसाठी टॉपची वेलॉसिटी 0, बॉटमची रूट 2RG आणि मिडची रूट 2RG. ओके, बॉटमची किती 2 रूट RG, सॉरी बॉटमची किती 2 रूट RG आणि मिड पॉईंटची किती आली रूट 2RG. तर हे रॉडसाठीची व्हर्टिकल सर्क्युलर मोशन झाली. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल.